विभागाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधणं सुरू। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र, मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं, शिष्टमंडळाचा आरोप। निवडणुका 10 दिवस उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं, संजय गायकवाड यांचा सवाल। तर राज्यातील लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार का, असाही सवाल उपस्थित। मतदार याद्यांच्या विरोधातील 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनांबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण कराच, फडणवीसांची तंबी।